नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसमधून इनसाईड स्टोरीज मिळत आहे. म्हणजे पंतप्रधानच्या ऑफिसमधून जो काही स्टाफ आहे या स्टाफपैकीच काही लोक राहुल गांधींपर्यंत माहिती पोहोचवत आहे असं राहुल गांधी यांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर राहुल गांधी यांनी जे धुतलेलं या दोघांनाही, म्हणजे त्यांनी तेही सांगितलं की कशा पद्धतीने भारताची फॉरेन पॉलिसी ही फक्त मोदी कुठेतरी जातात, धडाधडा कोणाला तरी मिठ्या मारतात, हॅ 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 ह ह ह ह थपाथप थपाथप पाठ थपडतात, झालं. आउटकम काही दिसत नाही. हे अशा प्रकारे एक एक जे चिरफाड केलेली आहे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची, थोडक्यात तुम्ही हे व्हिडिओ एकदा बघा शॉर्टमध्ये, मग नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. प्रेस कॉन्फ्रेंस क्यों नहीं करते? ये मेरे लिए बड़ी सरप्राइजिंग चीज थी. मैं सोचता था कि इसके पीछे कोई मार्केटिंग की स्ट्रेटेजी है, कुछ है. फिर मैं भैया उनके साथ कमरे में बैठ गया 5 मिनट और बात समझ आ गई, भाई ये तो जा ही नहीं सकता मीडिया के सामने. ये तो वहीं का काय म्हणतायत तर हे का प्रेस कॉन्फरन्स घेत नाही असं मला प्रश्न पडत होता. आणि मी जेव्हा त्यांना फेस केलं, म्हणजे एका रूममध्ये जेव्हा प्रधानमंत्री समोर आहेत आणि राहुल गांधी त्यांचे शेजारी, आता अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांच्या मीटिंग्स ज्या आहेत त्या बोलवल्या जातात. आपल्या संविधानाने सुद्धा ही प्रोव्हिजन दिलेली आहे. सेशन सुरू व्हायच्या आधी चहापाण्याचा कार्यक्रम होतो, जिथे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यावं असा उद्देश होता आपल्या संविधानाचा, कारण आपल्याला सगळ्यांना मिळून देश पुढे न्यायचा. तर अशा अनेक बैठकांमध्ये राहुल गांधी गेलेले आहेत. तर राहुल गांधी म्हणतात की मी जेव्हा समोरासमोर असं बघितलं तेव्हा लक्षात आलं की अरे, हे नजरेला नजर नाही भिडवू शकत. इतके घाबरलेले असतात किंवा इतके आतून बिथरलेले आहेत की ते ठामपणे तुमच्याकडे बघूसुद्धा शकत नाही. आणि ते खरंच आहे की ज्या माणसांनी खूप काहीतरी कांड केलेले असतात, खूप काहीतरी कुटील डाव खेळलेले असतात, प्रचंड वाईट केलेलं असतं, आणि जी व्यक्ती आतून बाहेरून एक नसते, तिच्या आतमध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि ती दाखवत काहीतरी वेगळीच असते, अशी व्यक्ती तुम्ही बघा कधीही नजर वर करून ठामपणे जे आहे ते असं बघू शकत नाही. ती व्यक्ती अत्यंत मोकळ्या मनाने बोलते असं तुम्हाला कधीच वाटत नाही. आणि राहुल गांधी यांनी हीच नस जी आहे ती मोदींची पकडलेली आहे. पुढे काय म्हणतायत बघा. 5 मिनट में खत्म हो जाएगा. रियलिटी है, मैं आपको रियलिटी बता रहा हूं. इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. बघा आता हे फॉरेन पॉलिसी का मतलब नेताओं से गले लगना. आजकल भैया मोदी जी के ऑफिस खरं आहे ते. फॉरेन पॉलिसीच्या नावाने मोदी कुठल्याही देशामध्ये गेले तर ते तुम्ही बघा बिलकुल ऑब्व्हियस वाटत नाही, अशा प्रकारे हात असे फैलवतात. हे बघा, मिठी मारणं चांगलं आहे, सेकंड करणं चांगलं आहे, दुसऱ्यांच्याबद्दल प्रेम असणं, ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत, किंवा मनापासून मिठी मारणं. पण अहो, मिठी कोणाला मारतो माणूस की वेगळं काहीतरी असतं. आणि हे मोदीजी जे असं दिसतं की हे काहीतरी ओढून ताणून आणत आहे, आर्टिफिशियल करत आहे. समोरचा माणूस रेडी नाही आहे मिठी मारायला, तरी पण त्यांनी हात असे फैलवलेले असतात, जाऊन धपाधप मिठ्या मारतात. याला फॉरेन पॉलिसी नाही म्हणत. ते लोक हसतात, त्यांना कळत हे काय हे, म्हणजे थोडं थांबा, दूर व्हा. असे कितीतरी प्रसंग आहे, तुम्ही बघितले असेल की तेव्हा समोरची व्यक्ती ऑकवर्ड झालेली आहे, दूर व्हायचा प्रयत्न करते. ठीक आहे, समोर जाऊन गळ्याला लागतंय का, पण दूर व्हायचा प्रयत्न करते. तर तुम्ही फॉरेन पॉलिसीच्या नावाने तुम्ही भारताला रिप्रेझेंट करता, तुम्ही देशाचे प्रतिनिधी आहात, आणि तुम्ही म्हणजे देश असता, है ना. मोदींना जेव्हा बाहेरच्या देशातले लोक बघतात तेव्हा ते विचार करतात की ओके, भारत म्हणजे हे आहे. तर कुठेही गेल्याच्या नंतर पहिले सेकंड करणंच अपेक्षित असतं, आणि मग जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही या व्यक्तीला मी हक करायला पाहिजे, मनापासून जेव्हा वाटतं, किंवा खूपदा आपण बघतोय, खूपदा फेस करतोय, नेहमी भेटतोय, बोलतोय, तेव्हा जाऊन हक करू शकता धपाधप प्रत्येकाला. आणि म्हणून ते म्हणतात की फॉरेन पॉलिसीच्या नावाने एवढंच आहे. बरं, अजून काही आउटकम असतात. फॉर एक्झाम्पल, मोदी गेले, हक केलं, आणि समजा आउटकम म्हणून आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं असतं तर वेगळी गोष्ट आहे. आउटकम काहीच नाही. त्या ट्रम्पला एवढ्या मिठ्या मारल्या तरी तो ट्रम्प आपल्यावरच डाफरतोय. 100% टॅरिफ लावले त्यांनी भारतावर, आणि भारत 0% टॅरिफ करतोय. अमेरिका म्हणजे 100%, आपला माल अमेरिकेला विकताना ते 100% त्याच्यावर टॅक्स लावणार, म्हणजे दुपटीने आपला माल जो आहे त्या देशात विकला जाईल. पण त्यांचा माल ते म्हणतात 0 टॅरिफवर घ्या.
म्हणजे तुम्ही मिठ्या मारून काय केलं त्या ट्रम्पनी? उलटं या देशाला त्रास होईल, इथल्या जनतेला त्रास होईल, इथल्या जनतेचा माल विकला जाणार नाही, हेच पाहिलं ना. ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा किती बेइज्जती केली. जवळपास 14 वेळा तो हे म्हटला आहे की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं. अरे भारत काय असं कधीही भारताने अमेरिकेचं ऐकून नाही घेतलं आहे. भारताने सडेतोड उत्तर दिलं की तू कोण आहेस आमचं युद्ध रोखणारा? आम्ही दोघांनी ठरवू 2 देशामध्ये सॉव्हर्निटी कोणाला म्हणतात, सार्वभौम आहो आपण कोणाला म्हणतात, की जेव्हा है ना तुम्ही सार्वभौम आहे म्हणजे काय, की तुमच्या घरात फ्रीज घ्यायचा की नाही, तुम्ही चप्पल घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवता. तुमचा शेजारी नाही सांगत की ही चप्पल घे ती चप्पल नको घेऊ, किंवा नाही तीच घे आणि तुम्ही त्यांनी म्हणलं तीच तुम्हाला घ्यावी लागते मजबुरी म्हणून. असं जर असेल तर तुम्ही सॉव्हरीन नसता, सार्वभौम नसता. आपल्या देशाचं काय झालं आहे? अमेरिका सांगतो रशियाला, भारताला सांगतो अमेरिका की रशियाकडून तेल घेऊ नका. रशियाकडून भारताला स्वस्त तेल येत होतं, पण अमेरिका म्हणतो नाही नाही त्यांच्याकडून घ्यायचं नाही. भारत आणि मोदी ऐकत आहेत. म्हणजे तुम्ही पूर्ण सरेंडर करताय त्यांच्यासमोर. भारत म्हणजे काय टांगणीला लावलेलं ना, ते मालकासारखे वागत आहेत आपल्यासोबत. 140 कोटी जनतेसोबत हे मालक असल्यासारखं वागतो तो ट्रम्प. आणि म्हणून हे जे केलं आहे ना राहुल गांधी यांनी मिठी मारली, हे काही लोकांना वाटत असेल की हे काहीतरी अतिच आहे, असं कुठं करून दाखवायचं का. पण खरोखर आउटकम बघा, निर्णय परिणाम काय होतो आहे या सगळ्याचा. इराणसोबत वाकडं केलं. एवढा चांगला देश होता आपला, एवढा चांगला मित्र होता इराण आपल्याला स्वस्त तेल देत होता. कितीतरी इराणचे पैसे जे आहे ते आपण अजून दिलेले नाही, आपल्या बँकेमध्ये पडून आहे. तरीसुद्धा त्या इराणचे सर्व गेल्यावर साहेबांनी एक ट्विट नाही केलं. हे भारताचं देशाचं नुकसान करताय, देशाच्या भविष्याचं नुकसान करताय हा माणूस. आणि म्हणून जे आहे ते राहुल गांधींनी जे हे नाटक करून दाखवलं ना मिठ्या मारण्याचं, ते बरोबर होतं. तुम्हाला कळणार कसं आहे की अरे हे का केलं जात आहे असं. पुढे काय म्हणते बघा राहुल गांधी. के अंदर से मुझे इन्फॉर्मेशन मिलती है, पूरा रिवोल्ट चल रहा है अंदर. आतून मोदी रात को नहीं सोता है, उसके अलग अलग कारण है. उसका एक ऑब्वियस कारण है और उसके बहुत सारे हिडन कारण भी हैं. अमित शाह, सो कॉल्ड क्या कहते थे उसको पहले, चाणक्य, और क्या कहते थे, सरदार पटेल, खड़ीपार, वेयर हैज ही डिसअपीयर्ड. भाग गया वो 20 दिन के लिए पार्लियामेंट हाउस में नहीं घुस पाया. व्हाई? वो भाग गया, मोदी सो नाही पाता, हे एकेरी वाटत असलं ना आपल्याला, तरीही ज्या व्यक्तीने या देशाला दुसऱ्या देशाच्या टांगणीला लावलं, जर एखादी व्यक्ती हा दुसऱ्या देशाला अक्षरशः विकल्यासारखं करत असेल, या देशाचा स्वाभिमान, त्याला काय एकेरी नाही बोलायचं तर मग काय म्हणायचं. हे जेनजी तर उलट घाणघाण शिव्या देतात नाही, आणि चुकीच्या लोकांना चुकच म्हणायला पाहिजे. खूप झालं आदर बिदर करणं, ते करता येईल. खरोखर जर व्यक्ती असेल ना आदरास पात्र तर करताच येईल. पण हे दोघं जण दिसत नाही आहे. 20 दिवस जे माणसं दोघं जण आले नाही संसदेच्या सेशनमध्ये, ज्यांनी या देशाच्या भविष्यावर एवढा भयंकर लाठी हल्ला केला. फक्त लाठीचार्जच नाही, लाठीचार्ज ही पोलीस करत असतात गर्दी पांगवण्यासाठी, पण त्या लाठीला खिळं लावणं, लिथल वेपन्स म्हणजे जीवघेणी शस्त्र, पॅलेट गन्स वापरणं, त्याच्यातनं एका व्यक्तीचा डोळा गेला, एका मुलीचा कान गेला, काही लोक फ्रॅक्चर झाले, AK-47 वापरणं, हे जे आहे ते गृहमंत्र्याची जबाबदारी असते. आणि त्यामुळे त्यांनी यायलाच पाहिजे होतं. जर हे लोक असे आपल्या देशाच्या तरुणांवर इतका भयंकर अत्याचार करत असेल, इतकं मारत असेल, इतकं रक्त काढत असेल, त्या माणसांना काय अहोजाव बोलायचं. मला काय त्याच्यामध्ये वेगळं वाटत नाही. म्हणजे आणि उद्या कोणीही जरी राहील, समजा काँग्रेसचा एखादा माणूस राहील की जो इतकं चुकीचं करेल, त्यालासुद्धा एकेरी बोलण्याची धमक आपण ठेवली पाहिजे. बघा पुढे काय म्हणतात राहुल गांधी. फॉर द फर्स्ट टाइम दे आर फीलिंग इंडियाज एक्सप्रेशन. और अब इनको बात समझ आ गई है कि अब ये देश अपने आप को एक्सप्रेस करने से नहीं रुकने देगा. ये चल रहा है भैया, और आपको अपना छोटा सा मतलब RSS का ऑर्डर क्रिएट करना है, क्रिएट कर दो, उठा के तोड़ के फेंक देंगे. आप लिख लो, जिस दिन तक नरेंद्र मोदी अपना इस्तीफा नहीं देंगे, अमित शाह नहीं हटेगा, उस दिन तक नरेंद्र मोदी और अमित शाह नहीं सो पाएंगे. इनको हम मतलब पागल कर पूरी रात जगा के रखेंगे जब तक वो कोलैप्स करके कहें कि भैया ये हमारी बस की नहीं है, माफ करो, छोड़ दो हमें.
थोडक्यात राहुल गांधी म्हणतायत की आता आम्ही यांना झोपू देणार नाही. जोपर्यंत हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत आपण यांना झोपू द्यायचं नाही. आणि मित्रांनो, तर राहुल गांधी या देशातले जागे झालेले तरुण हे यांना झोपूच देत नाही आहे. अरे मोदी साहेबांनी त्या प्रोटेस्टनंतर 5 दिवस लगातार रात्रीचे 12 वाजता रील टाकले. तुम्ही समजून घ्या, म्हणजे रात्री झोप लागत नाही आहे. रात्री जर व्यवस्थित तयारी करून एखादा माणूस प्रेस केलेले कपडे घालून रात्री 11 वाजता 12 वाजता व्हिडिओ येत असेल तर समजून घ्या यांना झोपा नाही लागत आहे. कारण त्यांना कळलं आहे की हे उघडे पडलेले आहेत. तुमची सगळी नस आता या जनतेला कळलेली आहे. आणि या देशातला स्वाभिमानी तरुण, प्रामाणिक तरुण हा तुम्हाला राजीनामा तुमचा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला असं वाटतं काल जे राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स होती, रचनात्मक काँग्रेस नावाचं ते काहीतरी सेशन होतं, त्याच्यामध्ये त्यांनी त्या जे आदिवासी केनबेटवा रिव्हरसाठी, त्या रिव्हरच्या प्रोजेक्टसाठी त्यांच्या जमिनी जात आहेत, ते आदिवासी ज्यांनी चिता आंदोलन केलं त्या आदिवासी समूहातली एक मुलगी आलेली होती, एक LGBTQ समूहातली मुलगी आलेली होती, काही ट्रायबल कम्युनिटीमधले लोक आलेले होते, त्यांनी आपले अनुभव शेअर केले. आणि या ठिकाणी राहुल गांधी काल बोलत होते. ते जे काय बोललेले आहे ते प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि याच्याबद्दलच्या तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया सांगा. काय चुकलं असेल तर ते सुद्धा कळवू शकता. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.